पण मा ए पण मा चल की बाजरी काढायची अगं ऊन पडलंय झोपाय काय झालंय तुम्हाला बोलू नका म्हणते मला अगं काय तुम्ही कशी पाय मला बोलताय तुम्ही पण कशी पाय एवढे हा तास करायला लागली आटास करायला लागली म्हणजे त्या की बाजरी बी काढून भावाला पण ऐकी उगा डोकं खाऊ नका तुम्ही जा बाई इथं नाही चल मला बाजरी बी काढायची नाही काय घ्यायचं बी नाही मला बरोबर द्या काय एवढं हे करून तर उपयोग आहे अगं चल ग येड्यागत करू नको पण मी मी येण्यागत करते तुम्ही शाण्यागत करते मग काय करायला लागले तुम्हाला त्रास द्यायला लागली मीच त्रास देते तुम्ही काय करताय ते काय करताय मी काय केलं दानशूरपणा करताय काय लय दानशूर झालं कसं वाटतंय का तुम्हाला अगं जाऊ दे पिठू तकडे फ्रीजचं पिठू दे माझी त्याचं 10,000 रुपये त्याचे घेतलेले मी देऊन टाकले त्या पैशात जाऊ दे हा पैशाचं देऊन टाकलं जाऊ दे आणि घराचं पैशाने मग कोण घ्यायचं हा असं ते की अंगावचे काम भरून काढून देऊन येताल तुम्ही उद्या बरं असू चल बाजरी खुडत चल उठ काय नाही बाजरी बी खुडत काय नाही खबर नाही खुडत बायाला खुडा बायांचा रोजगार द्या पुन्हा निमी झालेली बाजरी भावाला द्या खाऊ द्या इथं आज पत्र बी केलेलं आईतच खाल्लंय ऊन पडलंय कडा कडा चल येड्यागत करू नको मी येड्यागत करत नाही तुम्हाला सांगते मला बोलू नका माझी मी झोपली झोपू द्या अगं चाल की बागच नाटक करायला लागले मी नाटक करते का चल उठ उठ चल तुम्ही मला बोलू नका चल काय हे तर मला पाणी लावायला जा की भावाला घेऊन जा बाजरी काढायला चल घे त्याला कशाला बोलवायचं पुढे उद्या येणारच किती नाही बाजरी नेला आपल्या पण काढून आपल्या पण खायची आपल्या खायला ठेवायची आपल्या पण खायचं ना आपला पण काढायचं मग आज कुच बाजत होती नवरा बायको नाही मी झोपली म्हणजे काय झोपी गेली काय मी टेन्शन देताय तुम्ही मला झोप लागते काय बाजरी गळ्या शपथ देत नाही चल गळ्या शपथ देत आहे मका घेते ती बाजरी घेते ती देत नाही चल देत नाही म्हणजे फ्रीज दिलाच की आता फ्रीज दिलेला नाही फ्रीज घेऊन येत ते परदेशी जाऊन फ्रीज घेऊन देत नाही आता देत नाही ती म्हणजे ती बरोबर तुम्हाला द्यायला येतो घ्यायला येत नाही का पर ती बरोबर दिसत नाही आता बरोबर कसं दिसत नसतं एकदा दिले द्यायचं हे जाऊ दे मरू दे मग जाऊ दे मरू दे बाजरी बी काढायला येत नाही मी जाऊ दे मरू देच अगं चल गे येड्यागत करू नको अगं मी येड्यागत करते म्हणता का तुम्ही अगं चल गे येड्यागत करू नको अगं मला येड्यागत करते म्हणणं का तुम्हाला सांगते मला फ्रीज पाहिजे म्हणजे पाहिजे काय उगा करायला मला बोलायला आधीच कसा माझा झाला नट करायला द्यायला कसं येते भावाला हा स्वतःनं दुखण्यात जायचं कष्ट करायचं द्या की भावाला सगळं अगं चल येड्यागत करू डोकं खाऊ नका तुम्ही माझं मला फ्रीज पाहिजे म्हणजे पाहिजे मला बाकी काय नको तुमचं बाजरी सुद्धा मी काढायला येत नसते तुम्हाला सांगते आता मेन गोष्ट म्हणजे आणि तुम्ही फ्रीज आणताय का नाही सांगा मी बाहेरला जाणार आहे बघा निघून काय मला बॅग आणायला लागली जो बॅग आणायला लागली म्हणजे काय करू पाय पडू काय जा बाहेरला जा बाहेरला म्हणजे हा पाय पडू काय तुमच्या मी नाटक करतीय नाटक करतीय काय करतीय उठ तू उठ मला तुम्ही टेन्शन मला फ्रीज पाहिजे बघा मी कुठलं काम करत नसते काय नसते काय रानातलं करून बी द्यायचंय त्यांना सगळं हरभरा खाल्लं हात कोरड चल ग चल येड्यागत करू नको माझे दुखणं आलंय ना तुम्हाला बसा की शांत काढायची नाही बाजरी तुम्हाला बी नाही मला बी नाही मग पुन्हा काढायची नाही आयती घ्यायची मला चांगल्या माहिती थेऱ्या त्यांच्या चल घ्या ग चल काय नाही येत घेत तुम्हाला कसं परवाडतंय ती करा तुम्ही येड्यागत करू नका लागा चांगलं मी येड्यागत मलाच करताय हो तुम्ही भरल्या धरल्या घरात म्हणजे तुम्ही भरल्या धरल्या घरात देऊन टाकलं लोकांना ती काय दिलंय म्हणजे येड्यागत नका चला येड्यागत करू नका चला नाही घे तुझी तुला फ्रीज चल घे तुझी तुला चल घे फ्रीज आणतच असते मला वाटतं काय फ्रीज देऊन टाकील मी चल मला द्यायला येतंय फ्रीज आणा येत नाही काय हा घेतो तुला माझी या माझे समाधान मनाही समाधान होईल जाताना नेला की फ्रीज बोर्ड नीट करायचं तर ते व्यवस्थित करून घ्यायचं काढ तू काढ आवाज निघत नाही काढला का या काढ घे तुझी तुला मला ते फ्रीज मध्ये मला ते फोडून टाका फ्रीज फोडून टाका म्हणजे फोडून टाका आणलंय काय
मग कशाला फोडून टाका म्हणताय का काढ की मग घ्या फटाक्याची फ्रीज बाहेर काढ मला येत नाही एकटीला घ्यायला येते काढ उचल मला उचलत असतं म्हणजे तुम्हाला घ्या म्हणली असती का उचल की येते उचल अहो येत नाही बा फ्रीज घ्यायला या की घेऊ लागा अगं काढ नको ते उगं ते बराबर दिसत नाही फ्रीजचं बरोबर दिसत नाही म्हणजे तुम्हाला मी द्या म्हणली होती का फ्रीज पुन्हा द्या म्हणली होती का माझा फ्रीज आहे मलाच पाहिजे हे काय सोपं नाही स्वस्त नाही फ्रीज ही 10,000ची किंमत आहे जी त्यांना बी जिंकल्यानेच वाटलं कसं घेतलं पैसे माघारी काढ की आता का उभं राहिली काढ की माझी काढलं का मी फ्रीज निघा नाही काढ नाही पस्ताकडे बोलत मला टेन्शन देऊ नकोस काढा तुला एकटे काढाच दोन झाला या काय उगं त्रास द्यायला लागलीस मला तुम्ही त्रास द्यायला लागलाय मला तुम्हाला सांगते तू उचल ये. माझ्यावर तावदारू नका माझ्यावर दादागिरी करू नका तुम्हाला सांगते मी नाव का भावाला जाऊन लगेचच आ माझं मराठी केलं तुम्ही मध्ये मरण केलं मधी येड्यागत नुसतं लावलंय अरे काय चाललंय काय करते काय अगं हा तुला फ्रीजचा माझा फ्रीज मी घेऊन चालली आहे अगं काय लागला रात्री 2-3 नंबर आता असं करायला लागलाय काय माझं डोकं चाललं बाबा मला विचारत होतं त्यांनी देता नाही माझा फ्रीज सरळ बघा नाव माझा आहे याच्यावर. बाकी व्यवस्थित नाही तसं तुला ती बाकी वस्तू म्हणजे मी एकत्र असतो एकत्र असताना नाही पूजेच्या आधीच तुमची बायकोनं घोळ घातला होता सांग एकत्र नव्हतं त्यावेळेस ए आबा असं घेऊ ती मोरताकडे घरात पाठवू नको ए माझे 10,000 रुपये द्या मग कळलं का? 10,000 केलाय. 10 चांगलं आहे. ते 10,000 वसूल केले त्यांनी फ्रीज मध्ये तसंच तुम्ही हा. प्रामाणिकपणे यानं वस्तू दिली आणि तुम्ही घोळ घातला. प्रामाणिक पण दिले ते मध्ये विचारलं का त्यांनी मला कोणी? विचारलं का त्यांनी मला वस्तू देताना माझा फ्रीज अरे मग मला बड्डेला कशाला बोलवलं तुम्ही माझा फ्रीज आहे मीच घेऊन जाणार मला बड्डेला काय बोलवलं मग मी नाही बोललो तुमच्या हा. भावाला अगं रात्रभर आमच्या घरात कशाला ठेवलं तुम्ही हात लावायचा तुम्ही हो बाजूला ते तिला काढून लई लाटायची का काढून देतेस तिला काय हात लावायची गरज आहे तुमची काढू दे काढून म्हणून तिला. येऊ दे काढू लागा म्हणते तू एवढ्या कसं का करणार भागणार होतं बाबाचं एवढ्या का मला? भागणार आहे का बाबाचं मला पैसे माझं तुझी दाख पहिल्यांदा. कौतुक आहे. जशी म्हणली नाही, 10,000 लोकांचं घेतलं, द्या हा. म्हणल्यावर. देतो मी मग. आ, घराला ए काय? घराला काय? पदार्थ खरे घराला काय? ए ती पदार्थ रात्रभर माझ्या घरात ठेवलंस कशाला? ते डोळे घालतो मी. ए, माझा बुटका ए. उघडला ना तू माझा. अगं ती पदार्थ तू मला तुला म्हणले घटकर का मी? पदार्थ अगं तेवढीच की. अगं कशी मारणार? काय करणार तू त्याला जाऊन? थोबाडीच की तसं नाही. तुम्हाला समजाय का भाऊचं मावळंच मारते ती? तुम्हाला मी तावदारू पैलवान असल्यावर आगाऊ येतोय ती. लगा आता काय मरा नाही लगा मध्ये लगा आबा लगा आगा बाय तू कसं बोलतो दिसतंय तुला? ए बाया कप के का तोड पडाली तू रात्री आमच्या घरात बिघडलं तेव्हा पेट काय लावायचं तुला? ऐकू राखी सांगायची ती. तिला गळा बंद करा. तू गळा बंद करा. राक्षसाची नुसती राक्षसाची. तू राक्षसाची काय येतं काय तुला? तुझ्या नवऱ्यानं मला फ्रीज दिला मग तुझ्या नवऱ्यानं बापाचं फ्रीज मग- दिला तुम्हाला काय हा. दिला मला म्हणता केक येतोय मी आईस केक ऑनलाईन ठेवतो बंद पडला बोर्डर मला म्हणला प्रामाणिक बोलला का मला प्रामाणिकपणे मला त्याला वाटण्या करून दिली द्या वाटण्या? आणि तू आता हात लावायचा ए पण मात दिला अगं जाऊ दे मोरती कसं लोक नाही नाही सासूची नाही साडी ए. तिला दिली तुम्ही. काय नाही. दोन फ्रीज आहे. थांब. अगं बोलतील घे अगं येणारच आहे मी फ्रीज. ए आता तुम्ही येऊ नका माझ्यापाशी आजी बाजी करायला पण करायला नाही आपण बाळाईने आता आम्ही पैसे घालले होते का घोडे? आपण दरवाजा पैसे देऊन टाकलीस घराचं. मी हॉलमध्ये आले. त्याला घरात बांधणं करायला काय लागलं. बंद करताय या? दिसलं का बाबाचं रंगरूप? बर घे बरं घे घे व्हिडिओ फोन रेकॉर्ड असतंय. बर घे व्हिडिओची काबूल काढून द्या घे तुम्ही. घे तुझी बी समाधानी झाली हा. घे ठेव परत वाटणं करता बर, आणि काय ठेव, करता? ठेव, ठेव त्या तुला घरात. दिलं का तरी वाटून? बर, ठेव. नावं दोन रानात लावून आली. चल घे घे तिकडे चल ठेव तुझं एकदा या फ्रीज साठी टोकरी फुटायची वेळ आणली तुम्ही लागा टकोरी फुटायची नाही तुम्ही येडं काम केलं. लोकांचं मला एवढं बोलणं खाऊन घ्यायचं येडं आलं नसतं. आजी उचल बर्थडे करायला गेला भावाचं. ठेव टेकवतो या इकडे इकडे थटलंय अयो चल आजी आता राहू तसंच हळूच वड हळूच पाणी गळतंय. पाणी बाहेर गळू दे उलट कर फ्रीज हे गळू दे एकदा ते सोडवून ठेवल्या उशीर झाल्यामुळे पाणी गळत असेल
गळून बाहेरच म्हणजे बाहेरच्या बाहेर गळायला लागले बघ बाहेरनं एकदा बाहेर गळून बघितले पुसा येते